to see in the systematics and definition introduction. So now today I will going to teach you as taxonomists have proposed three different system of classification. They are, first one is artificial system of classification and natural system of classification, and third one is phylogenetic system of classification. So discuss one by one. Now first is artificial system of classification. ज्यातली आपण पहिली जी काही सिस्टीम आहे तर आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन या ठिकाणी डिस्कस करणार आहे. लास्ट टाईम आपण सिस्टमॅटिक्स त्या ठिकाणी बघितलेलं होतं आणि सिस्टमॅटिक्सची डेफिनेशन त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेली होती. दोन डेफिनेशन त्या ठिकाणी आपण बघितलेल्या होत्या, अकॉर्डिंग टू द सिम्पसन्स अँड कार्ल लिनियस. तर त्यामध्ये आज आपण जे काही सिस्टमॅटिक्स आहेत त्या सिस्टमॅटिक्समध्ये थ्री सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्यातली पहिली आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, दिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फर्स्ट अडॉप्टेड बाय प्लायनी. तर ही जी काही सिस्टीम आहे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फर्स्ट अडॉप्टेड बाय प्लायनी. प्लायनी नावाचा जो काही सायंटिस्ट आहे तर यांनी ती आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पहिल्यांदा त्या ठिकाणी दिली ती. ही क्लासिफाईड द ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ देअर फ्लाईंग ॲबिलिटी ऑर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ विंग्स. तर प्लायनी यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं तर ॲनिमल्सचं जे काही क्लासिफिकेशन आहे तर हे ऑन द बेसिस ऑफ फ्लाईंग ॲबिलिटीच्या बेसिसवरती त्या ठिकाणी प्लायनी यांनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी दिलं होतं, किंवा त्यांच्यामध्ये विंग्स प्रेझेंट आहे का किंवा ॲब्सेंट आहे का हे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं आणि त्याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं गेलं. म्हणजे त्या ॲनिमलमध्ये फ्लाईंग ॲबिलिटी किती, त्या ॲनिमलची फ्लाईंग ॲबिलिटी किती, त्या ॲनिमलमध्ये विंग्स प्रेझेंट आहे का त्या ॲनिमलमध्ये विंग्स ॲब्सेंट आहे का, याच्या बेसिसवरती प्लायनी यांनी त्या ठिकाणी काय केलं, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं. म्हणजे ॲनिमलचं त्या ठिकाणी त्यांनी क्लासिफिकेशन केलं. फ्लाईंग ॲनिमल्स लाईक बटरफ्लाईज, बर्ड्स, बॅट्स वेअर प्लेस टुगेदर. तर त्यामध्ये कोणकोणते फ्लाईंग ॲनिमल त्यांनी यूज केले, बटरफ्लाईज असेल, बर्ड असेल, बॅट्स असेल, वेअर प्लेस टुगेदर. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन कंपॅरिझन ऑफ one or a few characteristics or characters of convenience without relation to phylogenetic significance. तर यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की ॲनिमलमध्ये त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं, किंवा फ्यू कॅरेक्टर्स त्या ठिकाणी असेल त्यांचे जे काही कॅरेक्टर्स असेल तर त्या कॅरेक्टर्समध्ये त्या ठिकाणी त्यांनी कंपॅरिझन करून बघितली. वेगवेगळे ॲनिमलचे कॅरेक्टर त्यांनी स्टडी केले आणि त्या कॅरेक्टरची त्यांनी कंपॅरिझन त्या ठिकाणी करून बघितली. त्याच्या बेसिसवरती त्यांनी त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यावरनं त्यांनी त्या ठिकाणी काही कंक्लुजन त्या ठिकाणी काढली आणि त्या कंक्लुजनवरून त्या ठिकाणी त्या ॲनिमलला त्यांनी क्लासिफाय केलं. परंतु आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी जे काही कॅरेक्टर यूज केले तर ते मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्या ठिकाणी यूज केले होते. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये प्लायनी यांनी त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्या ठिकाणी स्टडी केले होते. त्या पर्टिक्युलर ॲनिमलचे काही कॅरेक्टर त्यांनी त्या ठिकाणी स्टडी केले आणि कॅरेक्टर्स ऑफ कॉन्व्हिनियन्स विदाऊट रिलेशन टू फायलोजेनेटिक सिग्निफिकन्स. तर हे जे काही कॅरेक्टर स्टडी करत असताना त्यांनी कुठल्या प्रकारची फायलोजेनेटिक सिग्निफिकन्स त्या ठिकाणी यूज केले नाही, किंवा त्यांनी कुठल्या प्रकारची इव्होल्युशनरी सिग्निफिकन्स त्या ठिकाणी यूज केले नव्हते, किंवा फायलोजेनेटिक सिस्टीम त्या ठिकाणी त्यांनी यूज केलेली नव्हती. म्हणजे त्यामध्ये फिनोग्राम्स असेल, क्लॅडोग्राम्स असेल, तर अशा प्रकारचे कोणत्याही सिस्टीम त्यांनी त्याच्यामध्ये यूज केलेल्या नव्हत्या. आणि त्यामुळे ते जे काही ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलमधल्या जे काही सिमिलॅरिटीज असेल, त्या ॲनिमलमधलं जे काही डिफरन्सेस असेल तर हे त्या ठिकाणी दाखवता आले नाही. जरी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्यांनी स्टडी केले असेल तर त्याच्यामध्ये जे काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्यांनी यूज केले तर त्या कॅरेक्टरवरून त्यांना
त्या ॲनिमलमधली जी काही सिमिलॅरिटीज आहे किंवा डिफरन्सेस आहे तर हे त्या ठिकाणी त्यांना दाखवता आले नाही किंवा त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फायलोजेनेटिक सिग्निफिकन्स त्या ठिकाणी यूज केलेले नव्हते. फिनोग्राम त्या ठिकाणी यूज केलेला नव्हता किंवा क्लॅडोग्राम त्या ठिकाणी यूज केला नव्हता. त्यामुळे त्यांना याच्यामध्ये त्या ॲनिमलमधली जी काही सिमिलॅरिटीज आहे त्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे त्या दोन ॲनिमलमधलं जे काही रिलेशनशिप आहे तर ते त्यांना त्या ठिकाणी दाखवता आलं नाही. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये जे काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्यांनी यूज केले तर ते खूप लिमिटेड त्या ठिकाणी यूज केले. ते जे काही कॅरेक्टर होते तर ते खूप लिमिटेड कॅरेक्टर होते. मग लिमिटेड कॅरेक्टर असल्यामुळे त्या ॲनिमलमधली जी काही सिमिलॅरिटीज आहे तर ते त्यांना त्या ठिकाणी दाखवता आली नाही. मग आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्या सायंटिस्टने त्या ठिकाणी त्या ॲनिमलला क्लासिफाय केलं. मग आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये पहिला जो सायंटिस्ट आहे तर तो अरिस्टॉटल इज द फादर ऑफ झुऑलॉजी. अरिस्टॉटल त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर फादर ऑफ झुऑलॉजी आहे आणि अरिस्टॉटल यांनी त्या ठिकाणी ॲनिमलला क्लासिफाय केलं. ॲनिमलला त्यांनी काय केलं क्लासिफाय केलं. ॲनिमलला क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ ॲनिमलचे जे काही कॅरेक्टर आहे तर त्याच्यामध्ये अनिमिया असेल इनेमिया असेल तर ह्या कॅरेक्टरच्या बेसिसवरती अरिस्टॉटल यांनी ॲनिमलला त्या ठिकाणी क्लासिफाय केलं होतं. मग अनिमियामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय बघितलं की त्या ॲनिमलमध्ये रेड ब्लड सेल प्रेझेंट आहे का. जर त्या ॲनिमलमध्ये रेड ब्लड सेल प्रेझेंट नसेल तर तो ॲनिमल त्या ठिकाणी त्यांनी इनव्हर्टेब्रेटमध्ये त्या ठिकाणी त्याला क्लासिफाय केलं किंवा इनव्हर्टेब्रेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. आणि ज्या ॲनिमलमध्ये रेड ब्लड सेल प्रेझेंट आहे तर त्यांना त्या ठिकाणी व्हर्टेब्रेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की ज्या ॲनिमलमध्ये रेड ब्लड सेल ॲब्सेंट आहे तर त्यांना इनव्हर्टेब्रेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. म्हणजे ते कशामध्ये आले अनायमा कंडिशनमध्ये आली. ती कशामध्ये आली ती अनायमामध्ये त्या ठिकाणी येतात ते. आणि अनायमामध्ये त्या ठिकाणी काय बघितलं त्यांनी की नो RBC त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रेड ब्लड सेल प्रेझेंट नाही. जर रेड ब्लड सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसेल तर ते इनव्हर्टेब्रेटमध्ये येणार. असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल प्रेझेंट आहे तर ते व्हर्टेब्रेटमध्ये त्या ठिकाणी येणार. मग ही कंडिशन काय इनायमा. ही अरिस्टॉटलनी त्या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलं. त्यानंतर थिओफ्रास्टस नावाचा एक सायंटिस्ट इट इज द फादर ऑफ बॉटनी. तर थिओफ्रास्टस यांनी पण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅटच्या बेसिसवरती त्या ॲनिमलला किंवा त्या प्लांटला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं क्लासिफाय केलं बोथ प्लांट अँड ॲनिमल. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्लांटमध्ये जर बघितलं आपण तर या प्लांटमध्ये जर त्या ठिकाणी मोस्टली तर प्लांटवरती त्यांचा स्टडी जास्त होता. तर प्लांटमध्ये जर त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅटच्या बेसिसवरती त्या ठिकाणी त्यांनी प्लांटला क्लासिफाय केलं. तर मग त्याच्यामध्ये हर्ब्स असेल अंडर श्रब्स असेल त्याच्यानंतर श्रब्स असेल ट्रीज असेल तर हे त्यांनी त्याच्यामध्ये फाइंड आउट केलं आणि त्याच्या बेसिसवरती ते जे काही प्लांट आहे तर त्या प्लांटला त्या ठिकाणी क्लासिफाय केलं. हॅबिटॅटच्या बेसिसवरती त्या ठिकाणी त्या प्लांटला त्या ठिकाणी त्यांनी क्लासिफाय केलं. मग त्याच्यामध्ये हर्ब्स असेल अंडर श्रब्स त्याच्यानंतर ट्रीज. त्याच्यानंतर कार्लस लिनियस नावाचा एक सायंटिस्ट आहे किंवा कार्ल लिनियससुद्धा म्हणतो आपण त्यांना. तर कार्ल लिनियस इट इज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमीचे ते त्या ठिकाणी फादर्स आहे. तर त्यांनी पण त्या ठिकाणी बोथ प्लांट आणि ॲनिमल्स त्या ठिकाणी क्लासिफाय केलं. पण जे काही क्लासिफिकेशन कार्ल लिनियस यांनी त्या ठिकाणी दिलं तर ते ऑन द बेसिस ऑफ सेक्स्युअल कॅरेक्टर. तर सेक्स्युअल कॅरेक्टरच्या बेसिसवरती त्या ठिकाणी त्यांनी ते क्लासिफिकेशन केलं होतं. म्हणजे त्या ॲनिमलचे किंवा त्या प्लांटचे त्या ठिकाणी सेक्स्युअल कॅरेक्टर काय. मग त्याच्यामध्ये प्लांट असेल तर त्याच्यामध्ये कार्पेल्स त्याच्यानंतर स्टेमेन्स म्हणजे त्या ठिकाणी त्याची अँड्रोशियम असेल गॅनोशियम असेल तर जो काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे किंवा जो काही सेक्स्युअल कॅरेक्टर त्या प्लांटचे तर त्या प्लांटच्या सेक्स्युअल कॅरेक्टरला स्टडी करून त्या ठिकाणी त्या प्लांटला त्यांनी क्लासिफाय केलेलं होतं. कुणी कार्ल लिनियस यांनी. मग ते जे काही सेक्स्युअल कॅरेक्टर आहे तर ते सेक्स्युअल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का किंवा ते ॲब्सेंट आहे का. मग त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी त्या प्लांटला त्यांनी त्या ठिकाणी क्लासिफाय केलेलं होतं.
परंतु आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याचे काही ड्रॉबॅक्ससुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यांचे ड्रॉबॅक त्या ठिकाणी काय आहे की आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारची इव्होल्युशनरी किंवा फायलोजेनेटिक ट्री त्यांनी त्या ठिकाणी यूज केलेली नव्हती. आणि दुसरी म्हणजे तर त्या ठिकाणी त्यांनी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे खूप लिमिटेड त्या ठिकाणी यूज केली होती. त्यामुळे ते जे काही ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलमधली रिलेशनशिप किंवा त्या ॲनिमलचं जे काही क्लोजली रिझेम्बलन्स आहे तर ते त्यांना त्या ठिकाणी दाखवता आले नाही किंवा त्या ठिकाणी त्या ॲनिमलमधले रिलेशनशिप त्या ठिकाणी त्यांना शो करता आले नाही किंवा सिमिलॅरिटीज असेल डिफरन्सेस असेल तर हे त्या ठिकाणी त्यांना दाखवता आले नाही. हे त्या थिअरीचे ड्रॉबॅक्स आहे. त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी ट्री किंवा फायलोजेनेटिक ट्री त्यांनी त्या ठिकाणी यूज केलेली नव्हती. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर यूज केले पण ते खूप लिमिटेड त्या ठिकाणी यूज केली होती. ही झाली आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये जर बघितलं आपण तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनला आपण त्या ठिकाणी बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनसुद्धा म्हणतो. बेंथम आणि हुकर यांनी त्या ठिकाणी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही दिली होती. बेंथम अँड हुकर यांनी त्या ठिकाणी जे काही नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की दिस सिस्टीम कम्पेअर्स मेनी कॅरेक्टरिस्टिक्स विच इन्क्रीजेस द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल फ्रॉम ग्रुपिंग. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी काय केलं तर की दिस सिस्टीम कम्पेअर्स मेनी कॅरेक्टरिस्टिक्स, खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी त्या ठिकाणी यूज केले होते. त्यांनी असं नाही केलं की फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्याच्यामध्ये यूज केलं, त्यांनी खूप कॅरेक्टर त्याच्यामध्ये यूज केले आणि ते खूप कॅरेक्टर त्यांनी यूज करून त्या कॅरेक्टरचं त्या ठिकाणी त्यांनी कंपॅरिझन केलं आणि कंपॅरिझन करून त्या ठिकाणी त्या काही कन्क्लुजन त्यांनी त्याची काढली आणि विच इन्क्रीजेस द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामुळे काय झाली की अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन इन्क्रीज झाली. खूप सारे कॅरेक्टर यूज केल्यामुळे अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी इन्क्रीज झाली अवेलेबल फ्रॉम अ ग्रुपिंग. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द कॅरेक्टर्स विच इंडिकेट नॅचरल रिलेशनशिप अँड सिमिलॅरिटीज. आता ही जे काही क्लासिफिकेशन आहे बेंथमन आणि हुकर यांनी त्या ठिकाणी जे काही क्लासिफिकेशन दिलं, दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द कॅरेक्टर्स विच इंडिकेट नॅचरल रिलेशनशिप. ते काय इंडिकेट करतात ते नॅचरल रिलेशनशिप आणि सिमिलॅरिटीज त्या ठिकाणी काय करतात ते इंडिकेट करतात. ते म्हणजे त्या ठिकाणी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन करत असताना बेंथम आणि हुकर यांनी त्या ठिकाणी एक फिनोग्राम त्या ठिकाणी ड्रॉ केला. आणि तो फिनोग्राम ड्रॉ करून त्यांनी त्या ॲनिमलचा किंवा त्या ऑर्गॅनिझमचा जो काही कॉमन ॲन्सिस्टर आहे तर कॉमन ॲन्सिस्टर कोण आहे आणि त्या कॉमन ॲन्सिस्टरचे डिसेंडंट त्या ठिकाणी कोण आहे आणि कॉमन ॲन्सिस्टरचे कॅरेक्टर त्या डिसेंडंटमध्ये किती प्रमाणामध्ये गेलेली हे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं. आणि ऑन द बेसिस ऑफ फिनोग्राम ड्रॉ करून त्या ठिकाणी त्यांनी ते बघितलं आणि याच्यावरून त्यांना असं कळलं की त्या ऑर्गॅनिझममध्ये कॉमन ॲन्सिस्टर आणि डिसेंडंट यांच्यामध्ये किती क्लोज रिझेम्बलन्स आहे, किती सिमिलॅरिटीज यांच्यामध्ये आहे, किती डिफरन्सेस यांच्यामध्ये आहे. तर हे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये बेंथम आणि हुकर त्या ठिकाणी यांनी स्टडी केलं होतं. यांनी त्या ठिकाणी फिनोग्राम त्या ठिकाणी ड्रॉ केला आणि फिनोग्राम ड्रॉ करून त्या ॲनिमलमधले क्लोज रिझेम्बलन्स त्यांच्यामधले कॅरेक्टर्स त्या ठिकाणी ते स्टडी केली होती. Organisms show close resemblance or similarities because they are descendant of one common ancestor. त्या ॲनिमलमध्ये खूप जास्त क्लोज रिझेम्बलन्स होता किंवा खूप जास्त त्या ठिकाणी क्लोज सिमिलॅरिटीज त्यांच्यामध्ये बघायला भेटत होते. तर असं का होत होतं तर त्यांनी त्या ठिकाणी एक फिनोग्राम यूज केला होता. तो फिनोग्राम यूज करून त्या ठिकाणी एक कॉमन ॲन्सिस्टर आणि डिसेंडंट त्या ठिकाणी त्यांनी बघितले आणि ते कॉमन ॲन्सिस्टर आणि डिसेंडंटमध्ये किती क्लोज रिलेशनशिप आहे, किती क्लोज रिझेम्बलन्स आहे, सिमिलॅरिटीज किती त्या ॲनिमलमध्ये, तर हे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं होतं. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोणी दिलं तर बेंथम आणि हुकर हे जे काही सायंटिस्ट आहे तर ह्या सायंटिस्टनी त्या ठिकाणी ही क्लासिफिकेशन दिलं. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही कोणी दिलं तर बेंथम आणि हुकर यांनी त्या ठिकाणी
नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं होतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. मेनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, CET असेल किंवा अदर डिफरंट काइंड ऑफ युनिव्हर्सिटी लेवलच्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, युनिव्हर्सिटी एंट्रान्स असेल, तर तिच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी जे काही कॅरेक्टर त्यांनी यूज केले होते, मग त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असेल, सायटॉलॉजिकल कॅरेक्टर असेल, बायोकेमिकल कॅरेक्टर असेल, एम्ब्रिओलॉजिकल कॅरेक्टर असेल, ॲनाटॉमिकल कॅरेक्टर असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर त्यांनी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये यूज केले. आणि हे सगळे कॅरेक्टर त्यांनी यूज करून त्या ॲनिमलमधले रिलेशनशिप त्या ठिकाणी स्टडी केली. त्या ॲनिमलची ॲफिनिटी किती एकमेकांबरोबर, ॲफिनिटीज अमॉंग ऑर्गॅनिझम, तर त्या ॲनिमलमध्ये किती ॲफिनिटी एकमेकांबद्दल, तर ती त्याच्यामध्ये बेंथम आणि हुकर यांनी त्या ठिकाणी स्टडी केली होती. मग त्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या प्लांटमध्ये तर किती त्या ठिकाणी सिमिलॅरिटीज आहे, किती डिफरन्सेस आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरमध्ये एक्सटर्नल अपीअरन्स त्यांनी त्या ठिकाणी त्याचा स्टडी केला. सायटॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सेल स्ट्रक्चर, त्या ऑर्गॅनिझमचं सेल स्ट्रक्चर त्या ठिकाणी स्टडी केलं. त्यानंतर बायोकेमिकलमध्ये त्या ऑर्गॅनिझममध्ये किती DNA, RNA, प्रोटीन, अमिनो ॲसिड हे किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे आणि यांच्यामध्ये यांचं स्ट्रक्चर किती सिमिलर आहे, किती डिफरन्स आहे, तर हे पण त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं होतं. एम्ब्रिओलॉजीमध्ये एम्ब्रिओ त्या ठिकाणी स्टडी केला, त्याची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होती, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होती हे त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं होतं. ॲनाटॉमीमध्ये बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, तर हे त्यांनी त्याच्यामध्ये स्टडी केलं होतं. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी कॅरेक्टर त्या ठिकाणी यूज केले होते बेंथम आणि हुकर यांनी, आणि त्याच्या बेसिसवरती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही त्यांनी केलं होतं. आणि ही जे काही क्लासिफिकेशन आहे, बेंथम आणि हुकर यांनी जे काही नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं होतं, तर याला कार्ल लिनियस यांनी पण त्या ठिकाणी यूज केलेलं होतं. सिस्टमॅटिक्समध्ये कार्ल लिनियस यांनी पण हे जे काही कॅरेक्टर आहे, बेंथम आणि हुकर यांनी जे काही दिलेले कॅरेक्टर आहे, तर हे कार्ल लिनियस यांनी पण यूज केलेली होती. त्यानंतर लास्ट फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी अँड जेनेटिक रिलेशनशिप ऑफ दी ऑर्गॅनिझम. फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन दी इव्होल्युशनरी अँड जेनेटिक रिलेशनशिप ऑफ दी ऑर्गॅनिझम. इव्होल्युशनरी आणि जेनेटिक रिलेशनशिपच्या बेसिसवरती त्या ठिकाणी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हे केलेले. म्हणजे त्याच्यामध्ये त्या ॲनिमलची इव्होल्युशनरी हिस्ट्री काय, तो जो काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे, तर त्या ऑर्गॅनिझमची त्या ठिकाणी इव्होल्युशनरी हिस्ट्री काय, त्यांच्यामधलं जेनेटिक रिलेशनशिप काय, तर ही त्या ठिकाणी त्यांनी एक क्लॅडोग्रामच्या साहाय्याने त्या ठिकाणी त्यांनी ड्रॉ केलं होतं. क्लॅडोग्राम त्या ठिकाणी त्यांनी ड्रॉ केलं होता आणि क्लेड त्या ठिकाणी त्यांनी बघितली. क्लॅडोग्राम त्या ठिकाणी त्यांनी ड्रॉ केला आणि क्लॅडोग्राम ड्रॉ करून त्या ठिकाणी कॉमन ॲन्सेस्टरला ट्रेस केलं त्यांनी. आणि कॉमन ॲन्सेस्टरला ट्रेस करून त्यांच्यामधली जी काही इव्होल्युशनरी हिस्ट्री, त्या ऑर्गॅनिझममधली जी काही इव्होल्युशनरी कॅरेक्टर त्यांच्यामध्ये कोणकोणते, त्यांच्यामधले जे काही फोसाईल स्टडी केलेलं आहे त्यांनी, तर त्या फोसाईल स्टडीवरून त्या ठिकाणी इव्होल्युशनरी कॅरेक्टर त्या ठिकाणी त्याची स्टडी केली आणि जेनेटिक कॅरेक्टर त्या ठिकाणी त्यांची स्टडी केली किंवा जेनेटिक रिलेशनशिप त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केली होती. इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय त्या ॲनिमलमध्ये, त्या ॲनिमलची इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे कॉमन ॲन्सेस्टर आणि डिसेंडंट यांच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर त्या ठिकाणी मॅच होतात त्यांचे, मग त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज किती, त्यांच्यामध्ये डिफरन्सेस किती, तर हे त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केलेलं होतं. दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन इव्होल्युशनरी अँड जेनेटिक रिलेशनशिप ऑफ दी ऑर्गॅनिझम. इट गिव्ज क्ल्यूज टू ट्रेस आउट ॲन्सेस्टर. म्हणजे ही जी काही सिस्टीम आहे, तर ही एक क्ल्यू त्या ठिकाणी देते आपल्याला. क्ल्यू काय देते, तर ॲन्सेस्टरला त्या ठिकाणी कसं ड्रॉ करायचं, ॲन्सेस्टरला कशा प्रकारे ट्रेस करायचं, तर याचा एक क्ल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटतो. आणि हाऊ एव्हर आवर नॉलेज ऑफ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन इज इनॲडिक्वेट.
द प्रेझेंट फायलोजेनेटिक सिस्टीम आर फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल अँड फायलोजेनेटिक इव्हिडन्सेस. तर ही जी काही फायलोजेनेटिक सिस्टीम आहे, फायलोजेनेटिक सिस्टीम, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, प्रेझेंट फायलोजेनेटिक सिस्टीम आर फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल अँड फायलोजेनेटिक इव्हिडन्स. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, नॅचरल आणि फायलोजेनेटिक इव्हिडन्सेस, नॅचरल कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल अँड फायलोजेनेटिक इव्हिडन्सेस यांचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन केलं त्यांनी. नॅचरल सिस्टीम आणि फायलोजेनेटिक सिस्टीम यांचं त्या ठिकाणी त्यांनी एक कॉम्बिनेशन केलं आणि ते कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी त्यांनी ती सिस्टीम त्या ठिकाणी डेव्हलप केली आणि त्यांची कॅरेक्टर त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केली. पूर्ण डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये त्यांनी स्टडी केलं, त्या ऑर्गॅनिझमबद्दलचं पूर्ण डिस्क्रिप्शन असेल ते डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी बघितलं, पूर्ण कॅरेक्टर त्याचे त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केले, मॉर्फॉलॉजिकल असेल, ॲनाटॉमिकल असेल, तर ऑल कॅरेक्टर्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी स्टडी केलं आणि क्लॅडोग्राम त्या ठिकाणी त्यांनी तयार केला. क्लॅडिस्टिक सिस्टीम त्या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केली, एक फायलोजेनेटिक सिस्टीम त्या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केली आणि ती क्लॅडिस्टिक सिस्टीममध्ये बोथ प्लांट आणि ॲनिमल तर यांचे क्लॅडोग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करण्यात आले आणि क्लॅडोग्राम ड्रॉ करून त्याचं कॉमन ॲन्सिस्टर त्या ठिकाणी बघितला, त्या कॉमन ॲन्सिस्टरचे डिसेंडंट त्या ठिकाणी बघितले आणि त्यांच्यामधले किती रिलेशनशिप त्या ठिकाणी आहे, त्यांच्यामध्ये किती सिमिलॅरिटीज आहे, किती डिफरन्सेस त्या ठिकाणी आहे आणि कॉमन ॲन्सिस्टरमधले जे काही कॅरेक्टर आहे तर हे डिसेंडंटमध्ये किती प्रमाणामध्ये आहे, तर हे फायलोजेनेटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी त्यांनी बघितलं. बोथ प्लांट आणि ॲनिमलमध्ये त्या ठिकाणी हे करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची फायलोजेनी स्टडी करण्यात आली, प्लांटची पण आणि ॲनिमलची पण. मग नॅचरल कॅरेक्टर कोणकोणते, फायलोजेनेटिक इव्हिडन्सेस कोणकोणते, तर याच्या बेसिसवरती त्या ठिकाणी ही फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन त्यांनी केली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी हिस्ट्री काय, त्या ॲनिमलची इव्होल्युशनरी हिस्ट्री काय, त्यांच्यामध्ये जेनेटिक रिलेशनशिप किती आहे, तर हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. क्लॅडोग्रामवरनं आपण त्या ठिकाणी काय इंडिकेट करू शकते, काय कन्क्लुजन काढू शकते की त्यांच्यामधली इव्होल्युशनरी हिस्ट्री कशी आहे, त्या ॲनिमलमध्ये किती इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे, किती जेनेटिक रिलेशनशिप आहे, तर हे आपण त्याच्यावरनं कन्क्लूड करू शकते. तर ह्या 3 सिस्टीम याच्यामध्ये आपण बघितल्या, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्याच्यामध्ये AW इक्लर नावाचे एक सायंटिस्ट आहे, तर त्यांनी प्लांटमध्ये त्या ठिकाणी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं होतं. आणि त्याच्यानंतर ॲनिमलमध्ये डॉब हॅन्सले नावाचं एक सायंटिस्ट होतं, यांनी त्या ठिकाणी ॲनिमलमध्ये फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं होतं. आणि प्लांटमध्ये AW इक्लर आणि प्रपोज हे इंग्लर आणि प्रँटल यांनी त्या ठिकाणी प्रपोज केलेलं होतं. इंग्लर आणि प्रँटल नावाचे जे काही सायंटिस्ट होते त्यांनी फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हे प्रपोज केलेलं होतं, बट डेव्हलप कोणी केलं तर AW इक्लर यांनी. तर हे 3 सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपण आज बघितलेलं. नेक्स्ट लेक्चरला आपण लिनियर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय आहे तर हे आपण बघणार आहोत.